चला आज आपण प्रसादाचा शिरा बनवू। 1 वाटी रवा, 1 वाटी साजूक तूप, ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, जसे तुम्हाला आवडतात तसे तुम्ही टाका। त्याच्यात वेलची पूड, 1 केला घेतलेला, ते भांडं गॅसवर ठेवलेलं आहे, तो गरम झाला की आपण तूप टाकायचं त्याच्यात। आता इथे टोप गरम झालेला, ते इथे आपण 1 वाटी साजूक तूप घेतलं तो टाकून घेऊ। आता गरम झाले, आता याच्यात हा 1 केला घेतला आहे तो टाकून घ्यायचा। आता टाकून घेतलेला आहे तो पूर्ण शिजून मॅश होईपर्यंत करून घ्यायचं, शिजून घ्यायचं। आपला केला शिजून झालेला आहे पूर्ण। आता याच्यात रवा टाकून घ्यायचा, थोडा लाल झाला ना की भाजून करायचं, त्याच्यात दूध टाकायचं। मग जितकं तुम्ही रवा घ्याल तितकंच तूप पाहिजे, तितकंच दूध, तितकीच साखर, सर्व सारखे प्रमाण असले तुमचा प्रसाद छान होतो। हे बघा आता इथे लाल होत आलेला आहे रवा। आता आपण ह्याच्यात साखर टाकून घेऊया, मिक्स करून घेतली। आता ह्याच्यात जरा दूध गरम करून घ्यायचं, त्यामध्ये थंड नाही टाकायचं, जरा गरम दूध घ्यायचं। आता हे ड्रायफ्रूट्स सर्व टाकले, त्याच्या वाफेवर झाकण ठेवून द्यायचा थोडा वेळ। आता इथे आपला झालेला आहे प्रसादाचा शिरा, हा बघा असं झालेला आहे, मस्त मस्त। आता गॅस बंद करून घ्यायचा। आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ। हा बघा आपला प्रसादाचा शिरा।